तर पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आपण आलेलो मित्रांनो. आज आज आलोय पवनार लेक कॅम्पिंगला. कॅम्पिंगला येण्याचं कारण काय नाही, असं झालं होतं. म्हणलं चला एखादा व्हिडिओ तरी बनवता येईल. आलोय आता इथे कॅम्पिंगला. कॅम्पिंगला आल्यानंतर तुम्ही माझ्या पाठीमागे पूर्ण डॅमचं पाणी बघू शकता. पूर्ण फुल असं पाणी आहे डॅमला. एवढं पाणी आहे का तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. एकदम फील तर एकदम मस्त येतोय. आणि जर तुम्हाला यायचंच असेल, मी तुम्हाला खाली 4-5 कॅम्पिंगचे नाव कॅप्शन मध्ये तुम्हाला टाकल. तुम्ही तिथे या आणि तिथे दृश्य बघू शकता. या साईडला पण तुम्ही पूर्ण असा हा नजारा बघ चेक करा या साईडला. मी ज्या कॅम्पिंगला त्या कॅम्पिंगचं पण नाव तुम्हाला इथं मी सजेस्ट करेन खाली. तुम्ही पूर्ण असा हा व्ह्यू वगैरे चेक करू शकता इकडे मित्रांनो. ही एक वेगळी कॅम्पिंग आहे. ही दुसरी इकडे वेगळी कॅम्पिंग आहे. हा इथनं असा फ्लोअर आहे वरती यायला. एकदम ओके असा व्ह्यू आहे मित्रांनो हा. इथनं जो व्ह्यू जो दिसतोय ना, तो एकदम असा क्वालिटी मध्ये व्ह्यू आहे. मी खरंच तुम्हाला रेकमेंडेड करेन का या कॅम्पिंग पवनार लेक कॅम्पिंगला तुम्ही या एकदा व्हिजिट करा. कसं आहे काय आहे तुम्हाला कळेल. जाऊ मला दाखवतो खाली जाऊन पण काय विषय असते काय नाही. एकदम खतरनाक व्ह्यू आहे मित्रांनो, खतरनाक. पूर्ण पायऱ्यांपर्यंत पाणी आहे. पाणी ऍक्च्युअली इथपर्यंत नसतं. आता पाऊस असल्यामुळे कसं आहे काय पाणी इथपर्यंत आहे. पाऊस कमी झाल्यानंतर थोडं असं त्या जे झाड आहे ना त्या झाडाच्या असं लेवलला मस्त पाणी येतं. इकडं आपल्या मित्राची काय आहे या साईडला बघू शकता. आता ती पावसाळ्यामुळे थोडी बंद आहे, पण आता लवकरच चालू होईल 2-3 दिवसामध्ये. मोबाईल भिजल्यामुळे मित्रांनो क्लॅरिटी येत नाही, पण रात्रीचा व्ह्यू काहीतरी असा आहे बघा इथला. नाईटचा व्ह्यू लय भारी इथला. काम बिम झाले, चाललो आता घरी. या आता तुम्ही बी एकदम निवांत मध्ये.